नमस्कार, मी ज्ञानेश्वर वाघमारे. मावळ एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. गोंशेत गावातील जो सप्ताह चालू आहे, 48 वर्ष पूर्ण झाले आहे सप्त्याला. आणि जी कीर्तनरूपी सेवा झाली महाराजांची, आज आपण महाराजांचा परिचय करूया पहिला आणि महाराजांकडून जाणून घेऊ. महाराज, तुम्ही गोंशेत गावामध्ये जे कीर्तन केलं, आज कीर्तनाचं जो सोहळा आज पार पडला, काय सांगू शकता महाराज आजच्या दिवसाबद्दल तुम्ही? आणि या मावळ तालुक्यामध्ये गोंशेत गावामधील सप्ताह कसं नियोजन होतं? तुमचा पहिला परिचय द्या महाराज. नमस्कार. गेली 48 वर्षापासून या गोंशेत गावामध्ये फार सुंदर प्रकारचे वारकरी संप्रदायाचा हा अखंड हरिनाम सप्ताह अखंडपणे सुरू आहे. आणि या गावामध्ये आज सेवा करण्याचा योग आला. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अखंड वास्तव्यानं पुढे झालेली भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी ज्या भूमीमध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि साकारलं, अशी ही पवित्र मावळ भूमी आहे. आणि या मावळाच्या भूमीमध्ये वारकरी परंपरेचा हा जागर इथल्या सगळ्या मंडळींनी फार आत्मीयतेने जोपासलेली ही परंपरा आहे. 48 वर्षाच्या या सेवेमध्ये आज कीर्तन करण्याचा योग मला या ठिकाणी आला. आणि वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे या अभंगावरती मी आज कीर्तन केलं खरं, पण इथं आल्यानंतर खरंच वैष्णवांच्या संगतीमध्ये काय सुख असतं ते इथल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये मला अनुभवायला मिळालं. गायन वादन सगळे निष्ठावंत वारकरी, फडाच्या परंपरेमधले सगळे, शिस्तीचा परमार्थ, कीर्तनानंतर विशेषत्वाने सर्व गावातल्या मंडळींसाठी, आलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळींसाठी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केली होती. आणि विशेष म्हणजे मला हे जाणवलं की सगळे मंडळी, विशेषत्वाने तरुण मंडळी, अगदी उत्साहानं वाढण्यासाठी, कीर्तनामध्ये स्वच्छता करण्यासाठी या माध्यमातून चांगले संदेश समाजापर्यंत पोहोचवले जातात. गावाची एकी, गावामध्ये सलोखा, गावामध्ये प्रेम कसं राहावं, अशा पद्धतीचा हा भाव या कीर्तनाच्या माध्यमातून जोपासतो आहे. हे मला फार छान वाटलं. आणि मी माझ्या भंडारा डोंगर या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा चालू आहे कीर्तनाचा. आपला जो पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्याला एकत्र करण्याचं काम या सोहळ्यामध्ये पूर्ण आपलं आज माऊलींचा जो सोहळा चालू आहे, तुकाराम महाराजांचा पण झाला, आता माऊलींचं पण ते चालू आहे यावर्षी सोहळा. त्याबद्दल आम्ही हा सप्ताह म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये सप्ताह असतात, पण भव्य दिव्य पण सप्ताह एक ठिकाणी आहे, त्याबद्दल काय बोलू शकतो? हो, उद्याचा दिवस हा फार वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जो अनुग्रह दिला त्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे. तो माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे. दरवर्षी भंडारा डोंगर हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं आणि विशेषत्वानं मावळाचं एक, तसं पाहायला गेलं तर एक आत्मीयतेचा विषय आहे. मावळाचं काळीच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण भंडारा डोंगरावरती जगद्गुरू तुकोबारायांचं असणारी तपोभूमी आहे. आणि या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मंदिर व्हावं याच्यासाठी म्हणून अनेक मंडळींनी आपला सर्व तन मन धनानं त्या ठिकाणी समर्पित झालेले आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की जे राम मंदिर अयोध्येमध्ये, राम जन्मभूमीमध्ये साकारलं, त्याच धर्तीवरती, त्याच आर्किटेक्चरकडनं, तशाच पद्धतीचे जे स्थापत्य विशारद आहेत, या सगळ्या मंडळींनी तशाच पद्धतीचं डिझाईन केलेलं हे जगद्गुरू तुकोबारायांचं मंदिर संपूर्ण जगाला हिरवा वाटेल अशा पद्धतीचं मंदिर या मावळाच्या भूमीमध्ये उभारलं जातं आहे. आणि दरवर्षी त्या ठिकाणी माघ शुद्ध दशमीचा सोहळा असतो. यावर्षीचं वर्ष फार महत्त्वाचं आहे की यावर्षी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा समाधी सोहळा आहे. संत नामदेव महाराजांचा 675वा समाधी सोहळा आहे. नामदेव महाराजांबरोबर त्यांच्या कुटुंबातले सगळे 14 मंडळी, त्यांचाही 675वा समाधी सोहळा आहे. तपोनिधी नारायण महाराज, जे तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव, ज्यांना पालखी सोहळ्याचे जनक म्हटलं जातं, त्यांच्या प्रगट दिनाचा देखील हा 375वा वर्ष आहे. जनार्दन स्वामी महाराजांचं देखील समाधी सोहळ्याचा असणारा महत्त्वाचं वर्ष आहे. अशा सगळ्या संतांचं मिळून एक
एकत्रीकरण ज्या सगळ्या संतांनी महाराष्ट्र हा एकत्र ठेवलेला आहे आणि महाराष्ट्र धर्म वाढवलेला आहे, त्या सगळ्या वारकरी संतांचं एकत्र त्या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणामध्ये संयोजन केलं जात आहे. आणि आज तुम्ही गोंडशेत तुम्ही येताना तुम्हाला म्हणजे तुम्ही आपण शहरा भागात जातो आणि खेडेगावात जातो, यामध्ये गोंडशेत या गावचं महत्त्व काय तुम्हाला वाटतं? गोंडशेत गावामध्ये आल्यानंतर गावातला एकोपा, मी सुरुवातीला सांगितलं कीर्तनामध्ये की मनाची मनी गुरुतीला शेला, अशा पद्धतीने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमार्थ, सामाजिकता, गावाची बांधिलकी, गावाची संस्कृती या सगळ्याविषयी तिथं चांगल्या पद्धतीचे भाव दिसून आले आणि त्यामुळे गावाची एकी आहे. गावामध्ये चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात आणि सगळी मंडळी विशेषत्वानं वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत आणि संतांचे विचार या मातीमध्ये रुजलेले आहेत. छान महाराज.